भान खूपच चांगलं होतं. म्हणजे लोकांना भक्तिमार्गाकडे कसं वळवायचं, तर त्याच्यासाठी त्यांनी नुसतं अभंग नाही लिहिले, तर त्याबरोबर असंख्य भारुडं लिहिली. भारुडं अतिरूढ ते भारूड आणि गवळणी लिहिल्या. गवळणीमध्ये सुद्धा कसं थोडंसं असा मस्तीचा असा भाव असतो आणि त्याच्यामुळे सर्वांना ते जास्त आवडतं. तर असं जरा वातावरण बदल करूया, कारण आपण कायम देहरूपात बसलेल्या अण्णांना पाहिलंय. आपण निर्गुण रूपाची पूजा करणं आपल्यासाठी कठीण असतं. तर त्याच्यामुळेच आता आपण वळूया एकनाथ महाराजांच्या गवळणीकडे. सादर करीत आहे रेवती परुळेकर. पदराला धरू नको. तुम्ही पण कोरस द्यायचंय. पदराला धरू नको, मस्करी करू नको, वाट माझी सोड. पदराला धरू नको, मस्करी करू नको, वाट माझी सोड. पदराला धरू नको, मस्करी करू नको, वाट माझी सोड. रे कान्हा पदराला धरू नको सोड, रे कृष्णा पदराला धरू नको सोड, घनश्यामा पदराला
शेवटी ते म्हणतात एका जनार्दनी पूर्ण कृपेने नाम तुझे बहुगोड. म्हणजे परत काही तुझे ते नामस्मरण. पुढच्या पण गाण्यात तसंच आहे. इथे गाणं लिहिलंय सुजाता पाटील यांनी, चाल पण त्यांचीच आहे. माझी राहुनाथ माऊली बसे भक्ता हृदयांतरी. राहुनाथ महाराज कुठे आहेत? आपल्या हृदयातच आहे. इथे एक कबीरांचा दोहा सांगते मी. मोको कहा ढूंढे रे बंदे, मोको कहा ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास हूँ. आपण भगवंताला कुठे शोधत असतो? बाहेर. पण भगवंत कुठे आहे? आपल्या हृदयातच आहे. तर हेच या गीतातून सांगितलंय. सादर करते सुजाता. माझी रावनाथ माऊली बसे भक्ता हृदयांतरी. ओ माझी रावनाथ माऊली बसे भक्ता हृदयांतरी. माझी रावनाथ माऊली
विष्णू आणि महेश्वर हे गीत इतकं सुंदर आहे ना की प्रत्येकाला ते म्हणण्याचा मोह होतो. आता राशी सादर करते. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्तगुरु दिसले, मला हे दत्तगुरु दिसले. हॅलो. हे सरस्वतीच्या सुता तुला वांचे वरदान, हे सरस्वतीच्या सुता तुला वांचे वरदान, अन एक मुखान बोला अण्णा पिंगोळीचे शान, एक मुखान बोला अण्णा पिंगोळीचे शान, एक मुखान बोला अण्णा पिंगोळीचे शान. सरस्वतीचा सुता तुला वांचे वरदान, सरस्वतीचा सुता तुला वांचे वरदान, एक मुखान बोला अण्णा
ठेवा संतुष्ट करून आला पुढे 61 वर्ष गोसेवेचा सन्मान एक मान बोला 52 कशी सोने तुम्ही मुशी पावले जाऊन सुलापून तेथे अजून झळाळले हो जाऊन सुलापून तेथे अस्सल हिराला गुण पाडल पहिलो छान एक मान बोला अण्णा पिंगोळीची शान दिन राती त्यांचा करून प्रचार जन्म केला सार्थकी जागे भडकविले तुझे पिंगुळीचे निशाण एक मान पुन्हा आडकाठी होय मोक्षात येती भाविक गोरसानं एक मान बोला अण्णा पिंगोळीची शान अज्ञानी बालक आम्ही तुझी माय बापा जन्मोजन्मी विसरून तुका स्वीकार करावा जवाचं जीवन म्हणजे देश देही नसे हो प्राण एक मान बोला अण्णा पिंगोळीची शान हे सरस्वतीचा तुका तुला आबांचे वरदान सरस्वतीच्या तुका तुला आबांचे वरदान जय जय बोला रघुनाथ की जय अण्णा महाराज की जय बोला रघुनाथ की जय अण्णा महाराज की जय जय बोला रघुनाथ की जय अण्णा महाराज की जय बोला रघुनाथ की जय अण्णा महाराज की जय अण्णा महाराज की जय राम महाराज छान झालं आणि किती सुंदर लिहिलं. मी म्हटलं ना ते पहिलं तुम्ही ऐका. म्हणजे अण्णांनी वयाच्या 15व्या वर्षापासून राऊळ बाबांची सेवा सुरू केली. आता 15वं वर्ष हे वय किती म्हणजे आपण त्या तेव्हा आपल्याला तर बुद्धी असते का, पण असं नाही. अण्णांनी तेव्हापासून म्हणजे वयाच्या 15व्या वर्षापासून राऊळ बाबांची खूप म्हणजे खूप त्यांची सेवा केली. म्हणजे त्यांच्याबरोबर जितके कोणी भक्त येतील त्या भक्तांना जेवण करून वाढणं, भांडी घासणं, राऊळ बाबा ध्यानाला बसले की त्यांची 3-3 महिने कधी कधी 6 महिन्यापर्यंत ती पूर्ण काळजी घेणं हे सगळं अण्णांनी केलं. आणि म्हणूनच म्हणजे 61 वर्ष म्हणजे 5 तपापेक्षा जास्त अण्णांनी राऊळ बाबांची गुरुसेवा केली आणि अण्णा सुद्धा गुरुपदी पोहोचली.
वळूया पुढच्या गीताकडे. सुभाष सादर करीत आहेत. हे पण तुम्ही गाणं आहे. राहुल बाबा मला तू भेटशील का, माझे दुःख जाणून घेशील का. राहुल बाबा मला तू भेटशील का, माझे दुःख जाणून घेशील का. कोणी नाही कोणाचा या जगती, माझी ज्योती असती तेव्हा पुरती. कोणी नाही कोणाचा या जगती, माझी ज्योती असती तेव्हा पुरती. आपला धावत माझा येशील का, माझे दुःख जाणून घेशील का. आपला धावत माझा येशील का, माझे दुःख जाणून घेशील का. राहुल बाबा मला तू भेटशील का, माझे दुःख जाणून घेशील का. राहुल बाबा मला तू भेटशील का, माझे दुःख जाणून घेशील का. भेदभाव नाही तुझ्या दरबारी, आहे समानता तुझ्या मंदिरी. भेदभाव नाही तुझ्या दरबारी, आहे समानता तुझ्या मंदिरी. कृपा दृष्टी आम्हावर ठेवशील का, माझे दुःख जाणून घेशील का. कृपा दृष्टी आम्हावर ठेवशील का, माझे दुःख जाणून घेशील का. राहुल बाबा मला तू भेटशील का, माझे दुःख जाणून घेशील का. राहुल बाबा मला तू भेटशील का, माझे दुःख जाणून घेशील का. बाबा तुम्हा घालतो मी काकडे, तुमच्या नावाचा डंका सर्वीकडे. बाबा तुम्हा घालतो मी काकडे, तुमच्या नावाचा डंका सर्वीकडे. आता तरी राहुल बाबा पावशील का, माझे दुःख जाणून घेशील का. आता तरी राहुल बाबा पावशील का, माझे दुःख जाणून घेशील का. राहुल बाबा मला तू भेटशील का, माझे दुःख जाणून घेशील का. राहुल बाबा मला तू भेटशील का, माझे दुःख जाणून घेशील का. बाबा तुमचं दर्शन घडू दे मला, तुझ्या पिंगुळीला येऊ दे मला. बाबा तुमचे दर्शन घडू दे मला, तुझ्या पिंगुळीला येऊ दे मला. आता माझी पैलतीन लावशील का, माझे दुःख जाणून घेशील का. आता माझी पैलतीन लावशील का, माझे दुःख जाणून घेशील का. राहुल बाबा मला तू भेटशील का, माझे दुःख जाणून घेशील का. राहुल बाबा मला तू भेटशील का, माझे दुःख जाणून घेशील का. माझे दुःख जाणून घेशील का. राहुल बाबा मला तू भेटशील का, माझे दुःख जाणून घेशील का. राहुल बाबा मला तू भेटशील का, माझे दुःख जाणून घेशील का. माझे दुःख जाणून घेशील का, माझे दुःख जाणून घेशील का. गाणं त्यानेच लिहिलंय. किती सोपे शब्द पण किती मजा आली ना. म्हणजे मला तर एखादं लहान मूल आई वडिलांकडे, तर इथे भक्त हा आजोबा करतोय असंच म्हणजे फिलिंग, लहान मुलांचंच फिलिंग येतं. हॅलो तिथेच मी जरा सगळ्यांची
करून देते. तबल्यावर आहेत प्रकाश गुरव. वा 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 क्या बात है. आमचे संगीतकार म्हणजे आम्हाला नेहमी अशी मदत करतात ते विनय पाटील. वा वा वा. सगळे सेलिब्रिटी होता. सुभाष जैतावडेकर गाणं लिहिणं, ताल लावणं आणि सुंदर आपल्या समोर दाखवणं गाणं. सीता आमच्या सीता पावड छान गाते ती. त्याच्यानंतर सुजाता पाटील वा वा. या पण यांचं तर तुम्हाला माहिती आहे नाही पुस्तक आहे त्यातच त्याने आज गीत चालवलं. त्याच्यानंतर कौस्तुभ गावडे शास्त्रीय संगीत गातात. रेवती परुळेकर वा वा वा. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्याची. त्याच्यानंतर अपर्णा सैकावडेकर आम्ही वाद्य वाजवून करतो. श्याम वालावकर त्याच्या आवाजाबद्दल तुम्ही ऐकलंच आहे, मी काय बोलण्याची गरज नाही. आणि आमच्या मागे जसं आमच्या पुढे तसं आमच्या मागे सुद्धा राहुलच आहे. राजेश राऊळ भेटले. आणि मी स्वतः आशा धुळे. वा वा वा. स्वामी माझा विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. आनंदाचे धाम त्याचे आनंदाचे धाम त्याचे नाम माझे गाऊ दे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश. मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश. मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. टाळ बोलेची कळीला टाळ बोलेची कळीला नाच माझ्या संगे. टाळ बोलेची कळीला टाळ बोलेची कळीला नाच माझ्या संगे. देवाजीच्या दारी आलो रंगला भंग. देवाजीच्या दारी आलो रंगला भंग. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. तू सुख करता तू दुःख करता. तू सुख करता तू दुःख करता. तूच करता आम्ही करविता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे.
वा 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 काय संमिश्रण आहे. म्हणूनच पत्नी त्यांना संगीतकार म्हटलं. हा. बघा, अण्णांकडून आपण बरेचदा ऐकलं की मी फक्त 17 दिवस शाळेत गेलो. मग आपल्याला असं वाटायचं अरे अण्णा फक्त 17 दिवस, मग आपण किती. पण खरं त्यांच्यासाठी ते शिक्षण नव्हतंच. मग त्यांना राऊळ बाबांनीच घडवलं लिहायला वाचायला. म्हणजे दासबोध वगैरे सगळं अभंग लिहून घेणं तर आहेच, पण त्याच्याबरोबर ज्ञानेश्वरी दासबोध यांचं वाचन. आणि असं करत करत शिवाय हे वाद्य वाजव ते वाद्य वाजव, म्हणजे त्यांना पेटी वाजवता येते, तबला पखवाज, हे सगळी वाद्य राऊळ बाबांनी त्यांच्याकडून वाजवून घेतली आणि ते शिकत गेले. ते एवढे शिकले की इथे सगळीकडे पंचक्रोशी तर ते भजनी बुवा म्हणून ओळखले जातात. तर अशाच भजनी बुवांना म्हणजे आपल्या अण्णांनाच आमची गायिका विनंती करते, भजनात भक्तांच्या क्षणभर थांबले सादर करत आहे रेवती पवळे. भजनात भक्तांच्या क्षणभर थांबले, भजनात